नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल डी.वाय.टू अपडेट्सवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विंटर सेमिस्टर 2024च्या सप्लिमेंटरीचा जो रिझल्ट आहे तो तुमच्या ऑफिशियली अनाउन्स आणि डिक्लेअर झालेला आहे। तर तो रिझल्ट कशा प्रकारे लागलेला आहे किंवा मग कोणत्या सेमिस्टरचा रिझल्ट लागलेला आहे आणि बाकीचे रिझल्ट कधी लागणार आहेत या सर्व गोष्टींवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वपूर्ण डी.वाय.टू अपडेट्स, डी.वाय.टू रिलेटेड व्हिडिओज आपल्याला वेळोवेळी या चॅनलवर मिळत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात। त्यापूर्वी आपण जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात अशा प्रकारे तुमचा जो काही रिझल्ट आहे तो डाउनलोड झालेला आहे आणि हा रिझल्ट तुम्हाला युनिव्हर्सिटीकडून आलेला आहे। ऑफिशियली डिक्लेअर्ड हा रिझल्ट झालेला आहे। सोबतच या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी हा रिझल्ट तुम्हाला फक्त आणि फक्त कॉलेजमध्येच बघायला भेटेल, बाकी कुठल्याही ठिकाणी आपल्याला हा रिझल्ट बघायला भेटणार नाही। सो मित्रांनो, या ठिकाणी जर तुमच्या कॉलेजला रिझल्ट आलेला नसेल तर तुम्ही कॉलेजशी कॉन्टॅक्ट करायचे आहे, कॉलेजशी कन्सल्ट करायचे आहे आणि तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी तुम्हाला डिस्प्ले होताना दिसेल। सोबतच या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठला रिझल्ट लागलेला आहे तर जी काही सप्लिमेंटरी एक्झामिनेशन तुमची झाली होती, कोणत्या महिन्यात, डिसेंबर महिन्यात तुमची ही सप्लिमेंटरी झाली होती, तर त्याच सप्लिमेंटरीचा रिझल्ट या ठिकाणी लागलेला आहे। सोबतच आता भरपूर विद्यार्थ्यांचे मला कमेंट आलेले आहेत की रेग्युलरचा रिझल्ट कधी लागणार आहे, तर त्यावर नक्कीच आपण व्हिडिओमध्ये पुढे बोलणार आहोत। त्यापूर्वी या ठिकाणी आपण बघूयात की तुमचा रिझल्ट जो आहे तो सेकंड सेमिस्टर, त्याच्यानंतर फोर्थ सेमिस्टर आणि 8th सेमिस्टर या तीनच सेमिस्टरचा तुमचा रिझल्ट जो आहे तो त्या ठिकाणी डिस्प्ले झालेला आहे। सोबतच हा जो काही रिझल्ट आहे तुमचा सप्लिमेंटरी रिझल्ट आहे आणि सप्लिमेंटरी रिझल्टमध्ये तुमचा जो आहे त्या ठिकाणी रिझल्ट डिस्प्ले झालेला आहे। सो या ठिकाणी मित्रांनो, तुमच्या जे काही इव्हन सेमिस्टर आहे त्यांचा रिझल्ट डिस्प्ले झालेला आहे आणि या ठिकाणी 6th सेमिस्टरचा जो काही रिझल्ट आहे तुमचा तो 6th सेमिस्टरचा रिझल्ट तुमचा अजूनही डिक्लेअर्ड होणे बाकी आहे। सोबतच या ठिकाणी सप्लिमेंटरी जी आहे ऑड सेमिस्टरची म्हणजे काय, 1, 3, 5, 7 जे आपले रेग्युलर सेमिस्टर आणि सप्लिमेंटरी एक्झामिनेशन या दोघांचे रिझल्ट तुमचे एकासोबत लागतील। सो मित्रांनो, या ठिकाणी आता तुमची जी काही इव्हन सेमिस्टरची सप्लिमेंटरी आहे त्याच्यामध्ये तुमचा दुसरा, चौथा आणि 8वा सेमिस्टर लागलेला आहे। 6वा सेमिस्टर जो आहे तो अजूनसुद्धा पेंडिंग आहे। सो तो कधी लागेल तर तो सुद्धा तुमच्या येत्या 1 ते 2 दिवसात 6वा सेमिस्टरचा रिझल्ट लागेल। त्यासोबतच आता तुमच्या ऑड सेमिस्टरचा रिझल्ट कधी लागेल यावर आपण बोलूयात। तर तुमचा जो काही ऑड सेमिस्टरचा रिझल्ट आहे तो रिझल्ट तुमचा या ठिकाणी लागेल, कधी लागेल तर 2 ते 3 दिवसामध्ये लगेच तुमचा ऑड सेमिस्टरचा रिझल्टसुद्धा लागण्याचे चान्सेस आहेत। बट या ठिकाणी तुमचे रेग्युलर आणि सप्लिमेंटरी जर का सोबत लागले तर तुमचा जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट तुमच्या 15 तारखेच्या नंतर जो आहे तो रिझल्ट जाऊ शकतो। 15 तारखेच्या नंतर तुमचा रिझल्ट जाऊ शकतो। मगाशी व्हिडिओमध्ये सुद्धा मी हे प्रेडिक्शन केलं होतं आणि तुमचा रिझल्ट या ठिकाणी आता डिस्प्ले व्हायला स्टार्ट झालेलं आहे। सो या ठिकाणी आपण बघूयात रिझल्ट कशा प्रकारे असणार आहे। तर तुमच्या नाव जे आहे ते अगोदर तुमच्या या ठिकाणी असणार आहे, पण ते आपण प्रायव्हसीसाठी या ठिकाणी दाखवलेले नाही। सो या ठिकाणी तुमचा कोर्स कोड, कोर्स नेम तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल, बॅचलर इन सिव्हिल इंजिनिअरिंग या ठिकाणी बघायला भेटणार आहे। त्याच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट नेम बघायला भेटेल, जो काही सब्जेक्ट कोड आहे तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल। त्यानंतर या ठिकाणी इन्स्टिट्यूट कोड बघायला भेटेल। इन्स्टिट्यूट कोड नंतर त्या विद्यार्थ्याला त्या सब्जेक्टमध्ये CA1ला किती मार्क पडले, मिड सेमिस्टरला किती मार्क पडले आणि ऑब्टेन मार्क्स किती आहेत, सोबतच या ठिकाणी ग्रेस मार्क्स लागलेला आहे का। भरपूर विद्यार्थ्यांचे मला कमेंट होते, तर या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स हा लागलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, या ठिकाणी तुम्हाला 2 मार्काचा ग्रेस या विद्यार्थ्याला लागताना दिसत आहे या ठिकाणी। सोबतच या विद्यार्थ्याला देखील 2 मार्काचा ग्रेस लागलेला आहे, तुम्हाला दिसत असेल। आणि तुमचा जो रिझल्ट आहे तो ऑफिशियल रिझल्ट तुम्हाला फक्त आणि फक्त कॉलेजमध्ये भेटेल। युनिव्हर्सिटी वेबसाईटला देखील हा रिझल्ट अजूनपर्यंत आलेला नाही। आणि सोबत यासंबंधित जे काही आपले डी.वाय.टू युनिव्हर्सिटीचे पोर्टल सुरू झालेले आहे त्या पोर्टल संबंधित सुद्धा आपला व्हिडिओ नेक्स्ट येणार आहे की पोर्टलवर कशा प्रकारे आपले फॉर्म वगैरे फिलिंग आहे
किंवा एनरोलमेंट प्रोसेस जी आहे ती एनरोलमेंट प्रोसेसवर सुद्धा आपला नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे। सोबतच जे काही फर्स्ट इयरचे विद्यार्थी असतील तर फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी चुकीचे एनरोलमेंट केलेले आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी एनरोलमेंट चुकीचे केलेले आहे त्या विद्यार्थ्यांना एनरोलमेंट जो आहे तो PRN नंबर ज्यांचा चुकलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांना नवीन रजिस्ट्रेशनची पेनल्टीसुद्धा लागणार आहे। त्याबद्दल आपला नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच येईल, कशाप्रकारे आपले जे काही असणार आहेत। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात टोटल मार्क्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील, जे काही तुम्हाला 100 पैकी पडलेले आहेत। सोबतच या ठिकाणी तुम्हाला थिअरीमध्ये किती मार्क्स पडले आहेत ते या ठिकाणी तुम्हाला दिसेल, ग्रेस या ठिकाणी दिसेल आणि पास का फेल या ठिकाणी तुम्हाला दिसेल। आता हा जो स्टेटस आहे हा कॉलेजकडून आहे, कॉलेजचा स्टेटस राहील तो। सो अशा प्रकारे तुमचा रिझल्ट जो आहे तो डिस्प्ले झालेला आहे। तुम्हाला रिझल्टची PDF तुमच्या कॉलेजला मिळून जाईल। आणि या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जो काही तुमच्या ऑड सेमिस्टरचा रिझल्ट असेल तर तो ऑड सेमिस्टरचा रिझल्ट तुमच्या 15 तारखेच्या नंतर लागेल। सो या ठिकाणी आता लगेच भरपूर विद्यार्थी मला कमेंट करतील किंवा मेसेज करतील की आता रिव्हॅल्युएशनचा फॉर्म कधी चालू होईल, कारण या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांना अपेक्षा नसतानाही त्या विद्यार्थ्यांना FF ग्रेड लागून ते विद्यार्थी फेल झालेले आहेत। सो या ठिकाणी मित्रांनो अशा प्रकारे तुमचा रिझल्ट तुम्हाला बघायला भेटेल। आता जे काही तुमचे रिव्हॅल्युएशनचे फॉर्म वगैरे आहेत ते तुमचे सर्व रिझल्ट लागल्यावरच ओपन होतील। त्यामुळे जे विद्यार्थी रिव्हॅल्युएशनची कमेंट करतील त्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की त्यांचे फॉर्म सर्व रिझल्ट लागल्यानंतर सुरू होतील। सो तुमचे जे काही रिझल्ट आहेत बाकीचे ते सुद्धा तुमचे 2-3 दिवसात 6व्या सेमिस्टरचा रिझल्ट येईल। त्यानंतर तुमच्या हळूहळू ऑड सेमिस्टरचा रिझल्टसुद्धा 15 तारखेनंतर लागण्याची दाट शक्यता आहे। 15 तारखेनंतर लागण्याची शक्यता आहे हे मी प्रेडिक्शन सांगत आहे। त्याच्या जास्त पण दिवस होऊ शकतात किंवा कमी पण दिवस होऊ शकतात। सो या ठिकाणी जसे काही रिझल्ट संबंधित आपल्याकडे अपडेट येईल तर मी ते आपल्या चॅनलवर नक्कीच घेऊन येईल। आणि यानंतरचा आपला व्हिडिओ असणार आहे की एनरोलमेंट प्रोसेस जी आहे, नवीन तुमचे जे काही पोर्टल सुरू आहे त्यामध्ये MTechची एनरोलमेंट प्रोसेस स्टार्ट झालेली आहे। सो ही जी काही MTechची एनरोलमेंट प्रोसेस आहे यावरसुद्धा आपला व्हिडिओ नेक्स्ट येणार आहे। तर आय होप मित्रांनो तुम्हाला सप्लिमेंटरीचा रिझल्ट जो आहे तो कळाला असेल। तुमचा रिझल्ट तुमच्या रिप्रेझेंटेटिव्ह कॉलेजला सेंड केला गेलेला आहे आणि 6व्या सेमिस्टरचा रिझल्ट अजूनसुद्धा पेंडिंग आहे, तो सुद्धा तुमच्या 2-3 दिवसात लागेल। बाकीचे रिझल्टसुद्धा लवकरच लागतील। त्या संबंधित सर्वात जास्त अपडेट आपल्या चॅनलवर आपण वेळोवेळी पोहोचत असतो। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, तुमच्या कॉलेजपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा। व्हिडिओ जर जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते। सो अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वपूर्ण D-Batu रिलेटेड अपडेट्स व लेक्चर्ससाठी आपल्या चॅनल D-Batu अपडेट्स याला सबस्क्राईब करा। तर भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू सो मच, जय हिंद, जय महाराष्ट्र।